नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहिल्यांदाच लॉटरीशिवाय घर मिळवण्याची संधी ही सर्व अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. एकूण 118 घरांसाठीची ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि यामधील घरेही अर्जदार लॉटरीशिवाय विकत घेऊ शकतात आणि हे पहिल्यांदाच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून घडत आहे. याबद्दलची जाहिरात ही 2 आणि 3 फेब्रुवारीला सर्व वृत्तपत्रामध्ये आली होती, पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही सोडत पुढे ढकलली आणि याची जाहिरात ही आता नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीचं वेळापत्रक, कोणत्या ठिकाणी घरे आहेत, तसेच कोणत्या उत्पन्न गटासाठी, माहिती पुस्तिका कशी डाउनलोड करायची आणि जाहिरात ही कशी पाहायची किंवा सविस्तर जाहिरात काय आहे, त्याचं वेळापत्रक काय आहे, याबद्दलच्या सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपण या अगोदरच बनवलेला आहे. त्याची लिंक वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच या व्हिडिओमध्ये आपण म्हाडा मुंबईमध्ये प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य या योजनेची जी सविस्तर माहिती आहे, यामध्ये घरांचं क्षेत्रफळ, त्यांची किंमत काय आहे, कोणत्या प्रवर्गासाठी एकूण किती घरे उपलब्ध आहेत, यासाठी अनामत रक्कम किती भरायची आहे आणि या घरांचं ठिकाण कोणतं असणार आहे, त्याबद्दलची जी सविस्तर जाहिरात आहे त्याबद्दलची आपण माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. जर या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल. तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. चला तर मग सुरुवात करूया. म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून पहिल्यांदाच सर्व अर्जदारांना जे लॉटरीमध्ये यशस्वी होत नाही अशा अर्जदारांना लॉटरीशिवाय घर घेण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. याबद्दलची सविस्तर जाहिरात ही सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आता आपण म्हाडाकडून ही जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, या जाहिरातीमधील घरांचं ठिकाण, त्यांचं क्षेत्रफळ, कोणत्या ठिकाणी एकूण किती घरे उपलब्ध आहेत, कोणत्या प्रवर्गासाठी आहेत, त्यांचं क्षेत्रफळ, कार्पेट एरिया वगैरे काय आहे, त्याबद्दलची माहिती घेऊया. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा गुगलवरती जाऊन https://bookmyhome.mhada.gov.in या संकेतस्थळावरती जायचं आहे. या संकेतस्थळावरती आल्यानंतर व्ह्यू स्कीम्स यावरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू स्कीम्सवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे कोकण, पुणे, नागपूर आणि मुंबई असे 4 बोर्ड ओपन होतील. यामध्ये आपल्याला मुंबई यावरती क्लिक करायचं आहे. मुंबईवरती क्लिक केल्यानंतर मुंबई लॉटरी 2026 ही पहिली लॉटरी आहे. मुंबई बोर्ड फर्स्ट कम फर्स्ट सर्व ही जी लॉटरी आहे. यानंतर ॲप्लिकेशन स्टार्ट डेट आणि एंड डेट. या घरांसाठी अर्ज करण्यासाठी आणि अनामत रक्कम भरण्यासाठी मुदत ही 4 एप्रिल 2026 पासून सुरुवात होणार आहे आणि यासाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस ही 17 फेब्रुवारीपासून सुरुवात झालेली आहे. सर्वात पहिली जी स्कीम आहे 424 संकेत क्रमांक बी, एम्बसी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, पंतनगर, घाटकोपर ईस्ट, मुंबई या ठिकाणी आहे. या ठिकाणी जनरल कॅटेगरीसाठी ही जी घरे आहेत यांचा बिल्टअप एरिया हा 50.11 चौरस मीटर एवढा असून याचा कार्पेट क्षेत्रफळ हे 43.99 चौरस मीटर एवढा आहे. तर या घरांच्या किमती या 95,38,038 रुपये एवढी आहे. तर यासाठी भराव्याची अनामत रक्कम ही 2 लाख रुपये आहे. या ठिकाणी एकूण 2 सदनिकाय उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. यानंतर संकेत क्रमांक 430 बी, विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बिल्डिंग नंबर 9191, कन्नमवार नगर, विक्रोळी, मुंबई या ठिकाणी सुद्धा जी घरे आहेत ही जनरल पब्लिक या कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत. या ठिकाणच्या घरांचा बिल्टअप एरिया हा 42.95 चौरस मीटर असून कार्पेट क्षेत्रफळ हे 37.58 चौरस मीटर आहे. तर या ठिकाणच्या घरांची किंमत ही 73,13,348 रुपये असून घरांची अनामत रक्कम ही 2 लाख रुपये आहे आणि या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. यानंतर संकेत क्रमांक 436 बी, जुहू विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, समर्थ रामदास रोड, गुलमहर क्रॉस रोड 10, JVPD जुहू, अंधेरी वेस्ट, मुंबई या ठिकाणी ही घरे आहेत. या ठिकाणी सुद्धा जनरल पब्लिक या कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध असून यांचा बिल्टअप एरिया हा 78.2 चौरस मीटर, तर कार्पेट क्षेत्रफळ हे 65.17 चौरस मीटर एवढं आहे. तर या ठिकाणच्या घरांची किंमत ही 3,12,31,620 रुपये एवढी आहे आणि यासाठी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये एवढी आहे आणि या ठिकाणी फक्त
एकच सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 446 बी तुलिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, JVPD, जुहू अंधेरी वेस्ट मुंबई या ठिकाणी सुद्धा जनरल पब्लिक या कॅटेगरीसाठीच घरे उपलब्ध आहेत आणि बिल्टअप एरिया हा 101.63 चौरस मीटर, तर याचं कार्पेट एरिया हा 84.69 चौरस मीटर एवढा आहे. तर घरांची किंमत ही 5,26,68,898 रुपये एवढी असून या ठिकाणी अर्ज करण्यासाठी भरावयाची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये आहे आणि एकच सदनिका उपलब्ध आहे. यानंतर पुढचा संकेत क्रमांक 448 बी. या ठिकाणी हे बी जे दिसत आहे, बी म्हणजे ए आणि बी म्हणजे ही दुसऱ्यांदा ही जाहिरात काढण्यात आलेली आहे या घरांसाठी, म्हणजे ही अगोदरच्या लॉटरीमधील शिल्लक घरे आहेत. तुलिप कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, JVPV, जुहू अंधेरी वेस्ट मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक या कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. यांचा बिल्टअप एरिया हा 81.49 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 67.91 चौरस मीटर एवढा आहे. तर घरांची किंमत ही 4,23,75,524 रुपये एवढी आहे. तर भरावयाची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 450 बी जुहू विक्रांत कोऑपरेटिव्ह सोसायटी, गुलमोहर क्रॉस रोड 10, JVPD, जुहू अंधेरी पश्चिम या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी जी घरे आहेत त्यांचा बिल्टअप एरिया 129.55 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 107.96 चौरस मीटर एवढा आहे. तर घराची किंमत ही 5,38,05,477 रुपये असून या ठिकाणी भरावयाची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये आहे. तर या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. यानंतर संकेत क्रमांक 451 बी जुहू विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गुलमोहर क्रॉस रोड 10, JVPD, जुहू अंधेरी वेस्ट मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी हे घर आहे. याचा बिल्टअप एरिया 129.6 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया 108 चौरस मीटर असून या ठिकाणच्या घरांची किंमत ही 5,38,26,040 रुपये आहे. तर भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. यानंतर संकेत क्रमांक 452 बी जुहू विक्रांत सोसायटीमध्येच गुलमोहर क्रॉस रोड जी JVPD, जुहू अंधेरी वेस्टला आहे. या ठिकाणी ST कॅटेगरीसाठी हे घर उपलब्ध आहे आणि याचा क्षेत्रफळ हे 129.54 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 107.95 चौरस मीटर एवढा आहे. तर याची किंमत ही 5,38,09,846 रुपये एवढी आहे. तर भरावयाची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 459 बी आनंद हाईस्ट, शेख मिस्त्री रोड, अँटॉफिल, वडाळा, मुंबई 37 या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घर उपलब्ध आहे. याचा बिल्टअप एरिया 102.91 चौरस मीटर एवढा असून कार्पेट एरिया हा 85.76 चौरस मीटर एवढा आहे. तर याची घराची किंमत ही 3,34,18,973 रुपये एवढी असून घराची अनामत रक्कम म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही अर्ज करणार असाल तर भरावयाची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी एकूण 3 सदनिका या उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 460 बी CS नंबर 222 9A222 अँड 1890 बायकुला बेलासिस रोड मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. यांचा बिल्टअप एरिया हा 88.66 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 73.88 चौरस मीटर आहे आणि घराची अंदाजित किंमत ही 2,46,31,167 रुपये आहे. तर भरावयाची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये एवढी आहे आणि या ठिकाणी एकूण एकच सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 462 बी दूधवाला बिल्डिंग नंबर 258 A, B and C बायकुला मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी जे घर आहे त्याचा बिल्टअप एरिया हा 85.85 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया हा 71.54 चौरस मीटर. तर घराची अंदाजित किंमत ही 2,38,50,504 रुपये आहे. तर भरावयाची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 463 बी दूधवाला बिल्डिंग 258 ABC भायखळा या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी जे घर उपलब्ध आहे त्याचा बिल्टअप एरिया हा 85.97 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 71.64
चौरस मीटर असून या ठिकाणच्या घरांची किंमत ही 2,38,83,842 रुपये आणि भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 464 बी दूधवाला बिल्डिंग 258 ABC भायखळा मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी बिल्टअप एरिया जो आहे त्या घरांचा 86.81 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 72.34 चौरस मीटर असून या ठिकाणच्या घरांची किंमत ही 2,41,17,207 रुपये, तर भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी एकूण 2 सदनिका उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 465 बी आनंद हाईट्स शेख मिस्त्री रोड अँटोफिल वडाळा मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. यांचा बिल्टअप एरिया हा 100.2 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 83.5 चौरस मीटर एवढा असून घरांची किंमत ही 3,25,38,928 रुपये, तर भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी एकूण 3 सदनिका उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 466 बी आनंद हाईट्स शेख मिस्त्री रोड अँटोफिल वडाळा या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठीचे घर उपलब्ध आहे. त्याचा बिल्टअप एरिया हा 86.54 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 72.12 चौरस मीटर एवढा असून घरांची किंमत ही 2,81,02,982 रुपये, तर भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये एवढी आहे. तर या ठिकाणी एक सदनिका ही उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 467 बी CS नंबर 222 बायकुला बेलासिस रोड मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी जे घर आहे त्याचा बिल्टअप एरिया हा 89.69 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया हा 74.74 चौरस मीटर एवढा आहे. तर घराची किंमत ही 2,41,17,317 रुपये एवढी आहे आणि भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी एक सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 469 बी क्रिसेंट टॉवर BB नक्षे मार्ग MP मिल कंपाऊंड ताडदेव मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक आणि SC कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. यांचा बिल्टअप एरिया हा 156.53 चौरस मीटर एवढा असून कार्पेट एरिया हा 141.3 चौरस मीटर एवढा आहे. तर घराची किंमत ही 7,94,75,773 रुपये एवढी आहे आणि या ठिकाणी भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी एकूण 2 सदनिका उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 470 बी क्रिसेंट टॉवर BB नक्षी मार्ग MP मिल कंपाऊंड ताडदेव मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घर उपलब्ध आहे. त्याचा बिल्टअप एरिया हा 170.76 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 142.3 चौरस मीटर एवढा आहे. तर घराची किंमत ही 8,38,234 रुपये एवढी असून या ठिकाणी भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये आहे. तर या ठिकाणी एकूण 2 सदनिका उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 471 बी क्रिसेंट टॉवर BB नक्षी मार्ग MP मिल कंपाऊंड ताडदेव मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घर उपलब्ध आहे. त्याचा बिल्टअप एरिया हा 133.8 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया हा 111.52 चौरस मीटर एवढा आहे. तर घराची किंमत ही 6,27,14,428 रुपये असून भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये एवढी आहे. तर एकूण या ठिकाणी एक सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 472 बी आनंद हाईट्स शेख मिस्त्री रोड अँटोफिल वडाळा मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घर उपलब्ध आहे. याचा बिल्टअप एरिया हा 139.2 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 116 चौरस मीटर एवढा आहे. तर घराची किंमत ही 4,52,03,780 रुपये एवढी असून भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये एवढी आहे. तर या ठिकाणी एक सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 267 जी नक्षत्र A&B कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी शिंपोली कांदिवली मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक आणि SC कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. यांचा बिल्टअप एरिया हा 72.33 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 44.3 चौरस मीटर एवढा आहे. या ठिकाणच्या घरांची किंमत ही 99,67,686 रुपये आणि भराव्याची अनामत रक्कम ही 2 लाख रुपये असून या ठिकाणी एकूण 8 सदनिका उपलब्ध आहेत. या 8 सदनिकांपैकी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी 7 घरे आणि SC कॅटेगरीसाठी 1 घर उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 300 D तुंगा पवई मुंबई या ठिकाणी D मेन्शन केलेलं आहे, म्हणजे याची जाहिरात ही चौथ्यांदा निघालेली आहे.
या ठिकाणी जनरल पब्लिक SC आणि ST कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. यांचा बिल्डअप एरिया हा 76.24 चौरस मीटर, तर घराचा कार्पेट एरिया हा 44.3 चौरस मीटर एवढा आहे. तर या ठिकाणच्या घरांची किंमत ही 1,35,86,000 रुपये आहे. तर भराव्याची अनामत रक्कम ही 4 लाख रुपये एवढी आहे. आणि या ठिकाणी एकूण 8 सदनिका उपलब्ध आहेत. या 8 सदनिकांपैकी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी 4, SC साठी 3 आणि ST साठी 1 सदनिका ही उपलब्ध आहे. 331C ही तिसरी जाहिरात आहे या संकेत क्रमांकासाठी किंवा या घरांसाठी. बिल्डिंग नंबर 2H तुंगा पवई मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. यांचा बिल्टअप एरिया हा 76.24 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया हा 44.3 चौरस मीटर एवढा आहे. तर या ठिकाणच्या घरांची किंमत ही 1,27,12,000 रुपये आहे. तर भराव्याची अनामत रक्कम ही 4 लाख रुपये आहे. या ठिकाणी एकूण 5 सदनिका उपलब्ध आहेत, ज्या की जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 335D सिटी व्ह्यू बिल्डिंग श्रीनिवास मिल नियर पेनिन्सुला कॉर्पोरेट ऑफिस शंकरराव नरमपत हनुमान गल्ली परेल मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक आणि SC कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. यांचा बिल्टअप एरिया हा 44.841 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 33.8 चौरस मीटर एवढा आहे. आणि या ठिकाणच्या घरांची किंमत ही 1,98,15,935 ते 2,01,71,203 रुपयापर्यंत आहे. आणि या ठिकाणी भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी एकूण 4 सदनिका उपलब्ध आहेत. या 4 सदनिकांपैकी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी 3 आणि SC कॅटेगरीसाठी 1 सदनिका उपलब्ध आहे. 338D तुंगा पवई म्हाडा कॉलनी मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठीचे घर उपलब्ध आहे. त्याचा बिल्टअप एरिया हा 105 चौरस मीटर असून घरांचा कार्पेट एरिया हा 68.7 चौरस मीटर एवढा आहे. तर या ठिकाणच्या घरांची किंमत ही 1,98,10,813 रुपये आणि भराव्याची अनामत रक्कम ही 4 लाख रुपये असून या ठिकाणी सर्वात जास्त 29 सदनिका उपलब्ध आहेत. आणि या सर्व सदनिका या जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी उपलब्ध आहेत. 344C पागोडा व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चारकोप कांदिवली वेस्ट मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घरं उपलब्ध आहे. याचा बिल्टअप एरिया हा 47.32 चौरस मीटर असून याचा कार्पेट एरिया हा 39.43 चौरस मीटर आहे. तर याची किंमत ही 59,40,631 रुपये असून या ठिकाणी भराव्याची अनामत रक्कम ही 2 लाख रुपये असून या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी 1 सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 347C पॅगोडा व्ह्यू कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी चारकोप कांदिवली वेस्ट सेक्टर 8 मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घरे उपलब्ध आहेत. याचा बिल्टअप एरिया हा 73.02 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 60.78 चौरस मीटर आहे. आणि घराची किंमत ही 95,39,070 रुपये, तर भराव्याची अनामत रक्कम ही 2 लाख रुपये असून या ठिकाणी 1 सदनिका ही उपलब्ध आहे. 364C PMGP कॉलनी मानखुर्द मुंबई फ्लॅट नंबर 91A 702 या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी उपलब्ध आहे. याचा बिल्टअप एरिया हा 23 चौरस मीटर एवढा असून कार्पेट एरिया हा 20.91 चौरस मीटर आहे. या ठिकाणच्या घरांची किंमत ही 31,17,773 रुपये एवढी आहे आणि भराव्याची अनामत रक्कम ही 1 लाख रुपये आहे. या ठिकाणी एकूण 1च सदनिका उपलब्ध आहे. हे म्हाडाच्या या लॉटरीमधील सर्वात स्वस्त घर आहे. संकेत क्रमांक 413B एंटॉफिल वडाळा नुरा बाजार नियर CGS कॉलनी वडाळा मुंबई या ठिकाणी DT जनरल पब्लिक आणि SC कॅटेगरीसाठी ही घरे उपलब्ध आहेत. तर यांचा बिल्टअप एरिया हा 46.44 चौरस मीटर, तर कार्पेट एरिया हा 28.17 चौरस मीटर एवढा असून घरांची किंमत ही 42,66,000 रुपये एवढी आहे. तर भराव्याची अनामत रक्कम ही 1 लाख रुपये असून या ठिकाणी एकूण 27 सदनिका उपलब्ध आहेत. या 27 सदनिकांपैकी DTसाठी 1 सदनिका, जनरल पब्लिकसाठी 24 सदनिका आणि SC कॅटेगरीसाठी 2 सदनिका उपलब्ध आहेत. संकेत क्रमांक 391C हेरिटेज अपार्टमेंट सायन मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी जे घर उपलब्ध आहे त्याचा बिल्टअप एरिया हा 70.45 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया हा 58.71 चौरस मीटर एवढा असून या ठिकाणच्या घरांची किंमत ही 2,28,77,919 रुपये एवढी आहे आणि
भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये एवढी असून या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे, जी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 453B जुहू विक्रांत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गुलमोहर क्रॉस रोड, रोड नंबर 10, JBPD जुहू, अंधेरी वेस्ट, मुंबई या ठिकाणी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी घर उपलब्ध आहे. त्याचा बिल्टअप एरिया हा 119.59 चौरस मीटर आणि कार्पेट एरिया हा 107.99 चौरस मीटर एवढा आहे. तर घराची किंमत ही 5,38,30,411 रुपये आहे. तर भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी फक्त एकच सदनिका उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 270F गायकवाड नगर, मालवणी मालाड, मुंबई या ठिकाणी M2A 101 हा त्याचा नंबर आहे. कॅटेगरी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी आहे. या ठिकाणी बिल्टअप एरिया काहीच दिलेला नाही आहे आणि कार्पेट एरिया हा 58.26 चौरस मीटर एवढा असून या ठिकाणच्या घराची किंमत ही 56,88,800 रुपये असून भराव्याची अनामत रक्कम ही 2 लाख रुपये आहे. तर या ठिकाणी एकूण एक सदनिका उपलब्ध आहे, जी जनरल पब्लिक या कॅटेगरीसाठी आहे. संकेत क्रमांक 2314B 2314A मालवणी मालाड, मुंबई या ठिकाणी SC कॅटेगरीसाठी जे घर आहे त्याचा बिल्डअप एरिया या ठिकाणी 0 दिलेला आहे, पण ही प्रिंटिंग मिस्टेक असून याचा कार्पेट एरिया हा 27.88 चौरस मीटर एवढा आहे. तर घराची किंमत ही 36,45,231 रुपये असून या ठिकाणी भराव्याची अनामत रक्कम ही 1 लाख रुपये आहे. तर एकूण एकच सदनिका जी आहे जी SC कॅटेगरीसाठी उपलब्ध आहे. संकेत क्रमांक 388B 388A हेरिटेज अपार्टमेंट, सायन, फ्लॅट नंबर A 304 HIG कॅटेगरीसाठी, म्हणजे हा HIG कॅटेगरीसाठी होता. हा जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी असून याचा बिल्टअप एरिया हा 64.96 चौरस मीटर असून या ठिकाणचा कार्पेट एरिया हा 54.13 चौरस मीटर एवढा आहे आणि घराची किंमत ही 2,10,95,097 रुपये आहे. तर या ठिकाणी भराव्याची अनामत रक्कम ही 6 लाख रुपये असून या ठिकाणी एकूण एक सदनिका उपलब्ध आहे, जी जनरल पब्लिक कॅटेगरीसाठी उपलब्ध आहे. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.